आपण पाहतात माणदेशी न्यूज, मान तालुक्याचा बुलंद आवाज। आपण सगळ्यांनी जर बघितलं तर इथं फक्त कुकुडवाड गटातील एवढ्या मोठ्या संख्येने म्हणजे सगळे जीवाभावाचे सहकारी बांधव, सगळी वडीलधारी मंडळी मोठ्या संख्येने इथं दिसत आहेत। आणि ही जी माझी संपत्ती आहे ही गेल्या 30 वर्षामध्ये अनिल देसाईने या भागामध्ये जे प्रामाणिकपणे आणि अत्यंत सचोटीने अत्यंत निष्ठेने या लोकांचं काम केलं, त्याच्यामुळे हा एक सगळा महासागर मला इथं दिसतोय। कुटुंबावरती आणि अनिल देसाईंच्यावरती प्रेम असल्यामुळे सगळी मंडळी आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे, येणाऱ्या काही दिवसामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन होत आहे। साधारण गेल्या 20 वर्षापासून आपण सगळे बघताय हा कुकुडवाड गट हा आमचा देसाई कुटुंबाचा बालेकिल्ला राहिला आहे। आणि मला पूर्ण खात्री आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी एक विश्वास टाकून मला पुन्हा एकदा कुकुडवाड गट तसंच मान तालुक्यामध्ये सांगितले की आपल्याला अनिल देसाई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बांधणी करायची आहे आणि याच्या माध्यमातून येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आपल्याला सामोरं जायचं आहे। मी आपल्या सगळ्या बांधवांना या निमित्ताने एवढंच सांगेन, कुकुडवाड गटाबद्दल तर मला अजिबात शंकाच वाटत नाही, पण या मान तालुक्यामध्ये सर्वसामान्य माणसांचं गेल्या 25-30 वर्षांमध्ये जे काही काम केले, या कामाच्या जोरावरती येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शनमध्ये नामदार अजितदारांच्या नेतृत्वाखाली आम्ही घड्याळ चिन्हाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांच्या माध्यमातून एक वेगळा विक्रम आणि एक वेगळा परिवर्तन केल्याशिवाय या भागामध्ये राहणार नाही, एवढंच या निमित्तानं सांगत आहे। जिल्हा परिषदच्या संदर्भामध्ये बऱ्याच काही चर्चा होतात, बरंच काय ऐकायला मिळतं। या सगळ्याचं जर उत्तर तुम्हाला शोधायचं असेल तर फक्त या कुकुडवाड गटातल्या लोकांच्या चेहऱ्याकडे बघा, त्याचं उत्तर तुम्हाला दिसेल।